नमस्कार मंडळी, मी दिशा तुमच्या सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आणि आज संडे आहे आणि छान सकाळ झालेली आहे, शिवाय बाहेर पाऊससुद्धा पडतोय। तर आता थोडंसं कमी झालं, काल दहीहंडीच्या टायमाला तो खूप जास्त पाऊस होता। शिवाय ना आपली आता संडे सकाळी तर आपली देवपूजासुद्धा झालेली आहे आणि मठातसुद्धा जायचं आहे। दिशाला बालसंस्कार वर्गासाठी सुद्धा घेऊन जायचं होतं, पण थोडंसं लेट झालं। आणि शिवाय तिकडे थोडी मोठी मोठी मुलं आहेत आणि हा अजून लहान आहे ना, तर कशी ती मुलं ह्याच्यात थोडं रुबाब दाखवतात। तर गेल्या टायमाला मी बघितलं होतं, तर म्हटलं अजून थोडासा मोठा होऊ दे, म्हणजे त्याला डिफेंड करता येऊ दे, असं इतका मोठा होऊ दे, मग त्याला आपण पुन्हा संडेला बालसंस्कारला पाठवूया। आणि बघा माझी देवपूजासुद्धा झालेली आहे। करणार आहे मुगाचे डोसे, शेंगदाण्याची चटणी। तर मग चला तुम्हाला मी दाखवते मी कसे बनवते ते। तर आहे ना, हे मूग मी रात्री भिजत घातले होते आणि सकाळी त्याच्यामध्ये मी अद्रक, लसूण, थोडीशी मिरची आणि जिरं टाकून आहे ना त्याला छानपैकी वाटून घेतलं आणि थोडंसं मी अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ टाकलं आपलं मिळून येण्यासाठी। आणि संडे म्हटल्यानंतर मला घावणे, डोसे, इडली हेच बनावं लागतं, कारण कसं मला उपमा आणि पोहे खूप जास्त आवडतात आणि दिशांगला आणि ह्या लोकांना हे उपमा पोहे वगैरे हे जास्त आवडतच नाही, त्यामुळे फार रेअरली मी बनवते। तर म्हटलं की ह्यांना डोसा हा प्रकार तुम्ही कोणत्या पण प्रकारचा डोसा द्या, यांना तो आवडतोच। मग त्यामुळे मला हे असं काही ना काही वेगवेगळं बनवावं लागतं। तर म्हटलं की रोज तांदळाच्या पिठाचं वगैरे बनवण्यापेक्षा आज म्हटलं प्रोटीनयुक्त बनवूया, म्हणजे छान मूगसुद्धा खाल्ले जातील आणि मस्तपैकी प्रोटीनसुद्धा मिळेल। यासाठी मी इथे हे मुगाचे डोसे बनवते आणि कसं सिंपल आणि खायलासुद्धा हेल्दी आणि पटकन असे होणार आहेत, म्हणून म्हटलं बनवून घेऊया। तर हे बघा टाकताना कसे अगदी इझिली टाकले गेले आणि पटकन ते उलटतात सुद्धा, अगदी आपल्या तव्याला वगैरे काही चिटकत नाही। शिवाय ह्याच्यासोबत खाण्यासाठी मी ना चटणीसुद्धा बनवली। हे बघा मी एवढे डोसे बनवून घेतले आणि ही जी शेंगदाण्याची चटणी आहे तीसुद्धा बनवून घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये वरून तेल टाकलेलं आहे। खूप छान लागते, ही माझ्या मैत्रिणीने मला सांगितली होती, तर आमच्या घरीसुद्धा ही खूप जास्त आवडायला लागली चटणी। आणि मी खाणार आहे चहासोबत, म्हणून मी हा एवढूच थोडासा चहा ठेवला आहे, माझ्या एकटीपुरताच हा चहा ठेवला आहे मी, कारण मला चहासोबत हे डोसे खायला खूप जास्त आवडतात। चटणीसोबतसुद्धा आवडतात, पण चहासोबत खायला खूप जास्त आवडतं। हे बघा अजिबात खाली चिटकला गेलेला नाही आणि सिंपल असा पटकन असा होतो हा। तर आज हे मस्तपैकी आज आम्ही हाय प्रोटीनवाला नाश्ता करणार आहे, म्हणजे छानपैकी दिवस आपला छान एनर्जी होण्यासाठी। आणि आता मठातसुद्धा जायचं, तर म्हटलं की आधीच मी कुकर वगैरे लावून घेते, म्हणजे कसं आलं की पटकन जेवण बनवता येईल आणि थोडा अभ्यास वगैरे पण बाकी आहे दिशांचा, तो सुद्धा करायचा आहे। तर आहे ना इकडे बरेच दिवसापासूनचं आहे ना आमचं निर्माल्य जे फुलोरा वगैरे देवाचा असं तो राहिला होता, तर म्हटलं की तो सुद्धा आपल्याला टाकायला जायचं आहे। तर इकडे आमच्या इथे एक तलाव आहे, तिकडे निर्माल्य कलश ठेवलेला आहे, तर त्याच्यामध्ये हा फुलोरा टाकायला आम्ही घेऊन जातो दरवेळेस। कारण कसं पाण्यामध्ये टाकलं तर कसं पाणीसुद्धा घाण होतं आणि इकडे कसं ठेवलेलं आहे, तर आपणसुद्धा त्याचा वापर केला पाहिजे, म्हणून निर्माल्य कलशामध्ये आम्ही इथे फुलोरा वगैरे टाकला। आणि म्हटलं दिशांचं चाललं होतं की आई मला फिश बघायचे, तर ह्या तलावामध्ये आहेत ना की जरा मोठे मोठे असे मासेसुद्धा आहेत, तर त्याला हे बघायला फार जास्त आवडतं। मग तो चल ना, बरेच वेळ त्याने मला रिक्वेस्ट केली आई आपण जाऊ। म्हटलं चल, आता मला काही एवढं काम पण सुद्धा नाही, घरात सगळं आवरलेलं आहे, तर चल तुलासुद्धा फिरून आणता येईल। तर ह्या हिशोबाने इकडे दिशांगलासुद्धा आम्ही मासे दाखवण्यासाठी घेऊन आलो आणि इकडे आमच्या दोघांचं चालू होतं हा बाबा मोठा फिश चालू होता आणि आम्ही इकडे हे फिश बघण्यासाठी मस्त एन्जॉय केलं। तर इकडे पुढे तलावाच्या इकडे बाजूच्या साईडला ना बरीचशी अशी कमळाची फुलं होती, तर दिशांगलासुद्धा दाखवली, म्हटलं चला आपण सुद्धा बघायला जाऊया। आणि बऱ्याच प्रमाणामध्ये इथे कमळाची फुलं होती। शिवाय याचा हात पकडूनच मी घेऊन जात होती, कारण की कसं थोडंसं लाद्यानं तिथे शेवाळंसुद्धा होतं आणि पाण्याच्या ठिकाणी असं मस्ती वगैरे करणं, पाण्याशी जास्त मस्ती करणं बरं नव्हे, म्हणून म्हटलं की नको, हे मुलांचं कसं असतं की कधी काय करतील त्याचा नेम नाही, त्यापेक्षा आपण आपलं सेफली त्याला एकदा आपला हात पकडूनच घेऊन जाऊ, म्हणून आपलं चाललं होतं। आणि तो सारखा माझ्यावर रागवत होता की तू नुसता माझा हात पकडलाय, माझा हात पकडलाय। इकडे येतो आपण पिंकचं खावायला इथे 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 बघ, इथे बघ, बघ।
तर आहे ना आता मी हे पापड तळते आणि आम्ही मठात गेलो होतो पण मला फुलोरा वगैरे सुद्धा टाकायचा होता तर तो टाकला आणि खूप जोराचा पाऊस आला आणि पाऊस आला तेवढ्या दिशाला भिजून फायदा नाही कारण कसं आताच दिशाला खूप सारं सर्दी खोकला झाला होता त्याच्यामुळे म्हटलं की आपण आता घरी जाऊ तरी पण त्यातून पण आम्ही गेलो पण 1:45 झाला होता आणि 12:30च्या आसपास मठ बंद होतं तर मग आता संध्याकाळी जाऊ तर मी आता जेवणामध्ये तुम्हाला सांगू मी काय बनवले पापड तर ऑलरेडी मी तळले आणि हे छानपैकी आहे बघा गोडं वरण केलेलं आहे हे जे आम्ही रेग्युलर बनवतो ते गोडं वरण केलं आहे तर हे डाळ भात खूप छान लागतो खाण्यासाठी शिवाय मी आहे ना शेंग टाकून हे बघा शेवग्याची शेंग टाकून चवळी बटाटा आणि मूग मटकी आणि चणे असे मिक्स कडधान्याची भाजी केलेली आहे कारण शेवग्याची शेंग टाकून भाजी खूप सुरेख लागते तर मग चला आता आम्ही छान मस्तपैकी हे आपलं जे व्हेज जेवण आहे ते जेवून घेतो आणि मग आता संध्याकाळी आपण आता 5:30च्या सुमारास मग मठात जाऊ कारण कसं दिवसा जाणं राहिलेलं आहे ना त्यासाठी तर स्वामींच्या मठामधून आम्ही घरी जात होतो आणि घरी जाताना ना खूप असं ढोल पथकाचा जो ते प्रॅक्टिस करत त्याचा आवाज येत होता म्हणून म्हटलं की चला आपण सुद्धा बघायला जाऊ कारण कसं आता गणपती तर आले आणि विसर्जनासाठी सुद्धा ते लोक प्रॅक्टिस करतात बरेचसे लोक तर म्हटलं की आपण सुद्धा बघू आणि तर ढोल ताशाच्या आवाजामध्ये आपल्याला सुद्धा थिरकायला होतं तर म्हणून आम्ही तिकडे बघण्यासाठी गेलो आणि इतके सुरेख छान असे वाजवत होते ना की माझीसुद्धा इच्छा झाली होती की आपण सुद्धा हे जॉईन करावं पण ते कसं तर इकडे खूप लोक असे यांचे ढोल पथक जे प्रॅक्टिस करते ते बघण्यासाठी आले होते आणि खूप छान असं वाटत होतं अंगामध्ये एक मस्त असं एनर्जी येत होती तर मंडळी तुम्हाला जर पूर्ण आपला आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आपले येणारे व्हिडिओ पाहता येतील तर मंडळी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहे तोपर्यंत बाय.